हा बाब्या ओम झालं की तू झालं राजू झाली मम्मी चालूच आहे सारं. फायनली मित्रांनो ओमचा डिस्चार्ज भेटलेला आहे आणि पैसे भरायला खाली चाललो नाही दुखले आणि कपडे वगैरे भरले त्याने आणि झालं दाखवतो सुई काढली ना पण सुई काढली. पांडू आलाय बा गाडी घेऊन इकडं घ्यायला ओमला दर ही पिशवी बरं काय बस एवढंच. वरच्या घरी आलो राधूला ड्रेस दिला घातला दप्तरी घेतलं ते डबा पूजेने बनवलाय. काय बनवलं डब्याला? पोहे दिले आज काल दिली ती चपाती. आता हे थांबल का इथं? नाही थांबणार मुश्किल आहे थांबायची. अवघड आहे. झाले यात्रा काय घेतलं नाही काय नाही काय घ्यायचं आज असतं खरं खरं. चला काल फक्त खेळायचं होतं. काय आता ही काय माया मागं तू मला सांगतो 24 तास राहणार उठता बसता ती मला सोडत नाही. किंवा मला सोनोग्राफी त्याची सोडत्या ना उद्या किंवा परवा. सकाळ सकाळ ओमकड चाललोय मित्रांनो. तर एक असं लाडू घेतले शेंगदाणे चांगले असतात. काळे खजुरे घेतले त्याला पोटाने आणि असं लाडू घेतलं तर दुसरं खोबऱ्याचं लाडू घेतले आणि दुर्गा माऊला पापडी घेतली आणि प्रियंकाला समोसा घेतोय थोडा पार्सल. नारळ पाणी आणि पोहे घेऊन जायचं मला हॉस्पिटलला. दुर्गा माऊ मी आहे. चला एक नारळ पाणी घेतलंय ओमसाठी आणि निघालोय बघा आता सकाळ सकाळ. पोहे दाद्याला पोहे जर हातात धरून बसा. नीट धरशील का सांग. हॉस्पिटल आहे बघा निघालं. चला निघालो आम्ही. डुग्या माऊ पोहे कुठे आहेत? पोहे दादाला घेऊन चालू नाश्ता. आम्ही दोघं पण पारोसच आहे. काय करतोय ओम? ओमड्या काय करतोय? तर खाऊ. चला कोणाचं कॉल आहे या? होय दुर्गे माऊच खातो या. पेशंट राहिलं साईडला. मस्त बाई आंघोळ वगैरे केली. दुर्ग्या माऊला बघितलं मी असं नटवलं काजळ वगैरे असं लावलं पावडर लावले. तेल लावलं नाही. तेलाची बाटली प्रियंकाने हॉस्पिटलला नेली. आता तिथे गेल्यावर आम्ही तेल लावणार आहे. चला आता सोनोग्राफी करायची. ओमची सोनोग्राफी करायची. चल ओमची सोनोग्राफी करून आलो बघा. नॉर्मल आहे काय सुद्धा अडचण नाही. इकडे मित्रांनो ओमचा डिस्चार्ज भेटलेला आहे आणि पैसे भरायला खाली चाललो. तर पांडू मॅडम पण आल्यात पहिल्या दिवसापासून लास्टपर्यंत. शंभू पण इकडे आहे. पांडू येतो गाडी घेऊन. ही औषधं घ्यायची ते अजून 3 नंबरला जाऊन बाकीचं डिस्चार्ज झालेला आहे बरं का आता. चल दाखव. पैसे वगैरे भरले हे पावती वगैरे घेतली. चला पुन्हा ह्या दवाखान्यात नको बाबा. कुठलाच दवाखाना नको लय त्रास होतो. पांडू आलाय बा गाडी घेऊन इकडं घ्यायला ओमला. दर ही पिशवी बस शंभू मग इथं बस. कोणाची हा जमतंय घे. चला झालं आता जातो घरी. चल प्रियंका गाडीत बस. जा गाडीत बस. हां आलो मी डायरेक्ट खालच्या घरी. फायनली घरी आलो बघा. चल ओम चल लवकर. वरच्या घरनं आणलाय त्याला. पांडूने डायरेक्ट वरच्या घरी नेलं तर त्याला वाटलं मी तिथंच आहे काय की. तुकडा आण घ्या येऊन टाकाय. प्रियंका पोरीला घरात झोपूनच गेलो तुम्ही. मग असे आलो मी डायरेक्ट खाल्ल्या घरी आलो. घरात जाऊ नको तुला काय
तुकडा काय येडं म्हणून हे करायचं आहे, ऐकतच नाही गड्या. इकडं बरं. जा घरात. अय्यो हो का, डोक्या मावल्या झोपून गेलं बघितलं गेलं. पूर्वी उठले असते ना, रडत बसले असते किती का, सून झोपली या. चला फायनली पोरगं घरी आलं बरं. मग तर काय टेन्शन नाही. बाकी किती मोठं टेन्शन असू दे, झिरो आहे माझ्या. ही टेन्शन लय मोठी आहे. ओमला आता बरं आहे बरं का, ओम झोपले इकडं. ओम बरं आहे ना, चल दुग्या मामा माझं पडलं आजार बघितलं, दिवस आहे तेव्हाच म्हणलं होतं पॅक झालंय सर्दीने आणि तापली या. तिला आता चालवलं दवाखान्यात. चल लवकर वाफ देऊन आणतो. राधो चालू मोबाईल तुझ्या पैसे राहू दे. हा कडी लावा. चला काय झालं बाबा, तिला शिकती गोम्याने तिला जरा निम्मच. हा बाब्या, ओम झालं की तू झालं, राजू झाली, मम्मी चालूच आहे सारं. तुला घ्यायची का बाप थोडं? हां हे असं सरळ असं तिला बसव. हां असं असं बसव. हे तू भांबाड आले बरं का, काय तयार बाई चांगली ना तू ठीक आहे. 2 मिनिटं थांबतो. हे बघ कुठे आला राधू आणि ओम दोघंच घरी येते. झालं बाब देऊन झाली. बाबू माझा मोकळा झाले का. चला तुला काय घ्यायचं तेच नाही पलीकडे मेडिकलमधनं. चल बरं मेडिकलमध्ये काय मेडिकलमधनं काय घ्यायचं ते घ्या. घेतलं औषध इकडं, झेंडूबाम, आता साबण, पावडर डबा वगैरे हे असं निघालो या. 375 शेट काय बोलायचं का काळजी घ्या. काळजी घ्या बस एवढंच. चला वाप घेतले बाबा, पैसे काय घेतले नाही तर त्यांनी नको म्हणलं राहू द्या. कसं असतो रेग्युलर आपण होतं ओळखीचं. चल